या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, नागपूरला तर नाहीच, नाशिक, पुणे आणि मुंबई, नवी मुंबई याच्या ट्रँगल शिवाय उद्योग कुठे जात आहे? काय महाराष्ट्रामधल्या मराठवाड्याची स्थिती आहे? किती उद्योग महाराष्ट्रामधून मराठवाड्यामध्ये स्थलांतरित झाले, महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये नव्याने उभे राहिलेत? किती उद्योग विदर्भामध्ये राहिले? किती उद्योग खानदेशमध्ये उभे राहिलेत? किती रोजगार विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागामध्ये मिळाला? प्रदूषण निर्माण करणारे उद्योग फक्त कोकणामध्ये आणायचे. मग आहे काय महाराष्ट्राच्या पलीकडे? आहे की नाही? का वर्धा जिल्हा नाही, परभणी जिल्हा नाही, जळगाव जिल्हा नाही, धुळे जिल्हा नाही, नंदुरबार जिल्हा नाही? नंदुरबार जिल्हा तर या महाराष्ट्रात आहे की नाही अशी स्थिती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्योग आहे? आणि मग सारे उद्योजक, सारे शिकलेले मुलं, सारे इंजिनियर्स उठले की पुण्याकडे जातात. आज पुण्यामध्ये सर्वाधिक आयटी उद्योग क्षेत्रामधले मुलं जात आहेत. गावाचे गावं ओस पडायला लागलेत. निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही फिरायला जातो आमच्याकडे, तर त्या कालखंडामध्ये पाहतो तर घराला कुलूप. कुठे गेलेत? आई वडील गेले राहायला जळगावला, मुलं गेले नोकरीला पुण्याला. गावाचे गावं ओस पडायला लागले, पण गावापर्यंत रोजगार मिळाला नाही. नोकरी सोडा, पण स्वयंरोजगारासाठी सुद्धा पैसा त्यांना मिळत नाही कर्ज रुपाने, आणि त्यामुळे स्वयंरोजगार सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. मग महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून चाललाय कुठे? फक्त मुंबई, नवी मुंबई. काय मुंबई, नवी मुंबईमध्येच मेट्रोची गरज आहे? काय मुंबई, नवी मुंबईमध्ये भुयारी मार्गांची गरज आहे? का नवी मुंबई, मुंबईमध्ये सगळेचे सगळे विस्थापित रस्ते पाहिजेत? त्यातला एखादा रस्ता समृद्धी सोडला तर करा. समृद्धीचा इतका गवगवात, इतकं कौतुक करतात तुम्ही त्या ठिकाणी, दुसरे रस्ते करा. गावामधल्या रस्त्यांची काय अवस्था आज? महाराष्ट्रातल्या या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना मी विचारू असतो की समृद्धी झाला असेल, एखादा शक्तीपीठ चालू असेल दुसरा, किंवा आणखी 4 लेन हायवे झाले असतील, 6 लेन हायवे झाले असतील, नितीन गडकरी साहेबांच्या कृपेने हे सगळं चाललेलं केंद्र सरकारच्या. आपलं काय? ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती आहे? तिथले खड्डे भरायला तुमच्याकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टरांचा पैसा द्यायला तुमच्याकडे पैसा नाही. ठेकेदारांचे पैसे 2-2, 2.5 वर्ष, 3 वर्ष मिळाले नाहीत. दरेकर साहेब, रस्ते कसे होतील? पूल कसे होतील? सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या रस्त्यांच्या पलीकडे कोणते रस्ते तुमचे झाले तेवढं मला सांगा. बघा, ग्रामीण भागामधला नागरिक तुम्हाला मतदान करत नाही का? ग्रामीण भागामध्ये जनावरं राहतात, माणसं राहत नाहीत. मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात धोरण घ्यायला पाहिजे की हो, या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा शहरी भागातल्या रस्त्यासारखे काँक्रिटीकरण करू. याचं कौतुक करा. पण अध्यक्ष महोदय, हे होत नाही आपल्याला, आणि म्हणून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठीच मी बोलतोय. राज्यातील विविध क्षेत्राच्या अनुशेषावर राज्यपाल पूर्वी खूप वर्षापासून पाहतो, प्रथा, एक परंपरा अशी होती दरेकर साहेब, राज्यपालांचं भाषण म्हणजे बॅकलॉग. एक ओळ, एक पॅरेग्राफ बॅकलॉगचा असायचा. विदर्भाचा बॅकलॉग किती दूर केला, मराठवाड्यातला बॅकलॉग दूर किती केला, उत्तर महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला बॅकलॉग किती दूर झाला, कोकणातला बॅकलॉग किती दूर झाला. बॅकलॉगचे आकडे यायचे, तासंतास चर्चा होती, आपण पाहिलेलं आहे. कधी दांडेकर समितीवर चर्चा करायची, कधी किंमतकर समितीवर चर्चा व्हायची, कधी या क्षेत्रातला अनुशेष कमी झाला, त्या क्षेत्रातला वाढला, याच्यावर चर्चा व्हायची.
राज्यपालांचं मूळ अभिभाषण जे आहे ते राज्यपालांचं भाषण जे आहे ते बॅकलॉगच्या संदर्भामधला एक गाभारा आहे. माझ्या राज्यामध्ये हा एवढा अनुशेष इतक्या वर्षामध्ये कमी केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झालेत, पण अनुशेष अजूनपर्यंत दूर झाला नाही. ग्रामीण भागातला माणूस तसाच राहिला. एवढं सगळंच सगळं राज्यपालांचं अभिभाषण मी पाहिलं आज अध्यक्ष महोदय. या अभिभाषणामध्ये मागासवर्गीयांच्या योजनांचा किती उल्लेख आहे? एक. दरेकर साहेब, आदिवासींचं काय? दररोज कुपोषणाचे बळी होत आहेत. कुपोषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, पण माझं सरकार आदिवासींचं कुपोषण कमी करण्यासाठी अशा उपाययोजना करणार आहे, याचा एक उल्लेख नसावा. मागासवर्गीय बांधवांना इतरांच्या तुलनेमध्ये बरोबरीला आणावं यासाठी ह्या योजना माझं सरकार घेणार आहे, ह्याच्या संदर्भात एक उल्लेख नसावा. अल्पसंख्याक समाजासाठी इद्रिस साहेबांनी आता भाषण केलं. काय मिळालं तुम्हाला? मागचं सरकार असो काही सरकार, मी ते म्हणत नाही, कुणावर टीका टिप्पणी मला करायची नाही, पण नाही मिळालं. 75 अल्पसंख्याक शाळा ते सर्टिफिकेट रात्रीमध्ये दिलं जातात. मायनॉरिटीचे सर्टिफिकेट त्याच्यासाठी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्टिफिकेट दिले पाहिजे. पण या सर्टिफिकेटचा किती दुरुपयोग केला जातो सांगा बरं मला उफरावून. अल्पभाषिक, अल्पसंख्याक जे बसत नाही त्या सगळ्या शाळा आता अल्पसंख्याक व्हायला लागल्यात, अल्पभाषिक व्हायला लागला. दरेकर साहेब, एक वेळ समिती बसवायची चौकशी करा, हे कशासाठी होतं याच्यामधला बॅकलॉग होत नाही.